उत्तराखंडच्या चमोलमध्ये रात्री ढगफुटी झाली आहे। चमोलीच्या नंदनगरमध्ये 6 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। 7 जण बेपत्ता आहेत। दोघांना वाचवण्यात यश आले। मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे। अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीवर वैमानिक सुमित सबरवाल यांच्या वडिलांनी आक्षेप घेतलाय। या प्रकरणी सरकारने पुढाकार घेत निष्पक्ष चौकशी करावी। आपल्या मुलावर कोणताही बट्टा नको असं मत त्यांनी व्यक्त केलंय। 12 जून रोजी एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन या विमानानं उड्डाण केल्यावर काही क्षणातच अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 241 प्रवाशांसह एकूण 260 लोकांचा मृत्यू झाला होता। अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सबरवाल होते। माझ्या मुलाच्या प्रतिमेला धक्का लावणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मा वंदे असं या चित्रपटाचं नाव असून साऊथच्या लोकप्रिय अभिनेता उन्नी मुकुंदन नरेंद्र मोदींच्या भूमिकेमध्ये दिसेल। काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आलाय। आर्थिक वर्ष 2024-25 साठी आयकर विवरणपत्र भरण्यासाठी अंतिम मुदत 16 सप्टेंबर 2025 पर्यंतची होती। आयकर विभागानं ही तारीख आणखी वाढवलेली नाही। त्यामुळे ज्यांनी 16 सप्टेंबर पूर्वी विवरणपत्र दाखल केलेलं नाही त्यांना आता विलंबाचे विवरणपत्र दाखल करावं लागेल। येत्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत विलंबित विवरणपत्र भरता येईल, मात्र त्यावर दंड, व्याज आणि इतर निर्बंध लागू राहतील। तर या सुपरफास्ट बातम्यांसोबतच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी माझा।